आजचा जो 10 मिनिटाचा व्यायाम आहे तो आपण बसून आणि झोपून करणार आहे. बऱ्यापैकी पोटाचा व्यायाम असणार आहे. त्यामुळं नवीन लोकांनी रिपिटेशन कमी करायचे आहेत. जुन्या लोकांनी माझ्याबरोबर करा आणि तुम्ही किती टक्के व्यायाम केला, व्यायाम संपूर्ण केल्यानंतर आपलं काहीतरी चॅलेंज असतं ते पण पूर्ण केलं का ते 100% सांगा. टायमिंग लावतोय, मॅडम काउंट करतील. 10 मिनिटं टायमिंग लावलं. पहिल्यांदा वॉर्म अपला सुरुवात करूया. स्टार्ट. फुल पॉझिटिव्ह राहायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढं मागं 1 2 3 फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं. 5 6 7 8 9 10. हातचं भर घ्या. 1 व्हेरी गुड. 2 3 4 5 6 7 8 9 10. हात पाठी मागून पुढं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कंबर. 1 2 3 फुल चार, पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं आहे. 5 तुमचा जो सकाळचा सहा, मूड असणार आहे त्याच्यावर सात, तुमचा दिवस जाणार आहे, लक्षात ठेवा. 8 9 10. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या उलट दिशेने स्वतःच्या 1 शरीराला दोन, वेळ देताय. मग तुम्ही तीन, किती एनर्जेटिक पाहिजे ना, असं चार, नको की तुम्ही सकाळी उठलाय 5 अजून आपली झोप सहा, जाईना. त्यामुळे सात, पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक आठ, राहायचं आहे. 9 10. गुडघ्याजवळ पुढे माग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायाचा घोटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आणि 10. 10. दुसरा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10. पायात दोन्ही अंतर घ्या. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आहे असं उभं राहायचं आहे. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. एक. आता आपण 20 जंप करतोय. नवीन लोकांनी फक्त 7 ते 10 करायचे आहेत. जुन्या लोकांनी कंटिन्यू करा. ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी फक्त जागेवरती चालायचं. जास्त उंच जंप करायची नाही. ओके, चला स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. एक. ओके, आता व्यायामाला सुरुवात करूया आपण. बसायचं खाली. हां. जे नवीन लोक आहेत त्यांनी रिपिटेशन कमी करायचं. ज्यांना जमत नाही त्यांनी कारणं सांगायची नाहीत. त्यातला जो जमतो सेट तो करायचा, पण थांबायचं नाही. थांबायचं नाही म्हणजे पळायचं नाही. सेट ॲडजस्ट करायचा. सेट ॲडजस्ट करायचं फक्त. ओके. हां. आता बघा, पहिल्यांदा मी हा सेट करणार आहे. क्रॉस करणार आहे गुडघ्याकडे. क्रॉस. उजवा पाय डाव्या हाताच्या कोपराकडे घेणार आहे. समजा तुम्हाला जमत नसेल, हे हातावरती पोहोचत पेल नसेल, गुडघ्यावरती हा सेट चालतोय. ठीक आहे. ओके, 20 काउंट करतोय. हां, कंबर खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. एक. रेस्ट घ्यायची. ज्यांना वाटतं की हा सेट जमत नाही, खाली बसा. जो सोपा वाटतो पाय माग घ्या, गुडघे पाठी माग घ्या, हात पाठी माग टेकून घ्या. त्याला कुठलाही दुसरा अल्टरनेट तुम्ही ह्याच्या अगोदर जे व्हिडिओ बघितलेत ते बघून करा. जर जमत नसेल तर. पण बॉडी थंड होईल, अंगगार होईल, एवढा वेळ थांबायचं नाही. ओके, चला. हां, नेक्स्ट 20 काउंट फ्लँक. हां, 1 2 फुल तीन, पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं आहे. 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. व्हेरी गुड. आहे असं पोटावरती झोपा. थोडी रेस्ट घ्यायची.
फक्त फुल पॉझिटिव्ह राहा, एनर्जेटिक राहा, कॅलरीज बर्न करायच्यात. एका पार्टवरती नुसतं वर्कआउट केला तर तो पार्ट, म्हणजे उदाहरणार्थ पोटाचा व्यायाम केला म्हणजे पोट कमी होत नाही. त्यामुळे तुम्ही पोटाचाच व्यायाम केला पाहिजे असं अजिबात नाही. जो जमतो ते करा. काही वेळा पोटात गोळा येतो, मग तुम्ही कन्फ्यूज होत बसताय, मला पोट कमी होईल का नाही. आधीच निगेटिव्हिटी घेऊ नका, काय नाही, सगळं होतंय. ओके, आता बघायला सोपं आहे. आपण पाण्यात विहिरीत कसं पोहतो की नाही त्या पद्धतीने पोहायचं आहे. म्हणजे पोटावरती दोन्ही हात आणि दोन्ही पाय फक्त वर उचलायचे आणि पोटावरती हा बॅलन्स करायचा आहे. ओके, 10 काउंट करतोय. हां, ओके, स्टार्ट. 1 2 3 चार. हां, व्हेरी गुड. 5 6 7 8 9 10. 10. व्हेरी गुड. भारी वाटतंय. व्यायाम सोपे सोपे वाटतात, दिसतात, पण मजा पण तेवढीच येते. ठीक आहे. आता नवीन लोकांनी शिस्तीत करा, रिपिटेशन कमी करा. ओके, पर फ्लँकमध्ये 20 काउंट. हां, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं आहे. 8 7 6 5 4 3 2 1. एक रेस्ट. आता दोन्ही हात आणि दोन्ही पाय वरती उचलायचे. ठीक आहे, पोटावरती फक्त राहायचं आहे. ते पण 10 काउंट करतोय आपण. नवीन लोकांनी 5 ते 6 करा. यांना पोटा आणि कमरेवरती पण ताण पडणार आहे त्याच्यामुळं. ठीक आहे. हां हां, 1 2 3 व्हेरी गुड. 4 5 6 7 8 9 10. 10. सगळे व्यायाम थोडेसे वेगवेगळे करतोय, कारण बरेच दिवस झाले आपले व्यायाम चालू आहेत. नवीन लोकांना जर एकदम काहीतरी असं जड वाटत असं हा वर्कआउट आजचा, जुने व्हिडिओ बघून तिथून सुरुवात करा. पण सुरुवात करा. पहिल्या दिवशी बघताना पहिल्यांदा वाटतं हे हार्ड आहे व्यायाम. आता हा बरेच दिवस झाले व्यायाम चालू आहेत आपले, त्यामुळे वाटू शकतं कदाचित, पण गैरसमज करून घ्यायचा नाही. ओके. हां, आता बघा, पाय दोन पायाची बोटं कसं ठेवतोय आणि पाठीमाग जातोय आपण. हां, 1 पोट आणि कंबर खाली दाबतोय. 2 3 4 व्हेरी गुड. 5 लय भारी, लय भारी. 6 नवीन लोकांनी जमल तेवढंच कमी करा. जुन्या लोकांना पण जरा थोडासा लोड पडतोय, 7 जमल तेवढं करा. 8 9 आणि 10. बसायचं आहे. फक्त नवीन लोकांनी बघा, हात खाली ठेवा, एवढंच करा. नवीन लोकांनी 7 ते 10. जुन्या लोकांनी दोन्ही पाय वर घ्यायचा आहे, अप्पर बॉडी उचलायची आहे. हां, 1 2 3 4 पाय एकमेकाला चिटकवायचे नाही. 5, थोडंसं अंतर ठेवलं दोन्ही पायात, 6 पाय स्ट्रेट 7 केलेत. 8 9 10. 10 रेस्ट. व्यायामात सातत्य ठेवा. कारण सांगायची नाहीत. तुमचं जेवढं व्यायामात सातत्य असतात तेवढा 100% रिझल्ट येणार. नवीन लोकांनी बघा एवढंच करायचं. जुन्या लोकांनी हां, 1 2 उठायचं आहे. 4 5 व्हेरी गुड. 6 लय भारी, लय भारी, 7 लय भारी. 8 9 10 10 9 8 लय भारी. 7 6 5 4 3 2 एक रेस्ट.
लय भारी, व्हेरी गुड. हा आता जुन्या लोकांनी बघा बॉडी उचलायचे क्रॉस. हा 1 नवीन लोकांनी बॉडी खाली ठेवून चालतंय, शरीर 4 5 नुसतं पाय वर खाली करा. 7 8 9 व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 8 लय भारी. 7 6 5 4 3 2 1. रेस्ट. जबरदस्त. आणि आपली 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण जे 1 मिनिटाचा टायमिंग घेणार आहे, दोन्ही पाय पूर्ण नौकासन होल्डमध्ये करतोय आपण, ठेवतोय. ठीक आहे, 1 मिनिटाचा टायमिंग लावतो. हां, जास्तीत जास्त वर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्टार्ट. नवीन लोकांनी 10 सेकंद 15 सेकंद केलं चालतंय. बाकीच्या पूर्ण जेवढं वर येता येईल तेवढं वर या. पायाची बोटं आपल्याकडे ओढायची आहेत, खेचा अशी, पाय स्ट्रेट दोन्ही, जेवढं जमतंय तेवढंच करायचं. असं काही नाही, आपल्या कुवतीनुसार, शरीराच्या कुवतीनुसार ओवर काय करायचं नाही. जिथं काही चॅलेंज दिल्यानंतर कुठलं बक्षीस किंवा कुठलं पदक मिळणार नाही. त्याच्यामुळं गडबड करू नका. आपल्याला रोज व्यायाम करायचा आहे, दुखापत करून घ्यायची नाही. चॅलेंज केलंच पाहिजे पूर्ण असं अजिबात नाही. फक्त काहीतरी मोटिवेट करण्यासाठी हे चाललेलं असतंय. हां, व्हेरी गुड. लय भारी, लय भारी, जबरदस्त. लय भारी, लय म्हणजे लय भारी. जबरदस्त, जबरदस्त आहे. आणि कुणी कुणी किती टक्के पूर्ण केलं ते पण सांगायचं आहे. म्हणजे आपला 1 मिनिटं झालेला आहे. आजचा व्यायाम किती टक्के तुम्ही पूर्ण केला असा, चॅलेंज किती टक्के पूर्ण केलं हे 100% कमेंटमध्ये सांगा. आणि दररोज व्यायामात सातत्य ठेवा. रिझल्ट मागायला लागत नाही, रिझल्ट मिळतोच. जसं एखाद्या दगडावरती किती दगड कठीण असू द्या, रोज एकाच ठिकाणी जर एक थेंब 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 पडायला लागला तर तिथं खड्डा पडतो. आणि आपलं पोट तर काय आहे, वजन काय आहे, रोज सवयीनं व्यायामानं कॅलरीज बर्न व्हायला लागल्या, फॅट बर्न व्हायला लागली, कशाला राहताय जवळ दे. तुम्ही फक्त सातत्य ठेवा. बाकीचे व्हिडिओ आपले दररोज आपण तुमच्यासाठी देतोच, अपलोड करतोयच. फक्त तुम्ही सातत्य ठेवा. धन्यवाद.